दामिनी या बंगल्यात आज संध्याकाळपासून खूप धावपळ चालली होती. मोठा प्रशस्त दुमजली बंगला दिव्यांच्या रोषणाईने सजला होता. बंगल्याच्या समोरील लॉनवर पाहुण्यांची वर्दळ सुरू होती. जमलेले लोक खाद्यपदार्थांवर ताव मारत होते, हास्याचे फवारे उडत होते. बागेश्रीताई जातीने सर्वांची विचारपूस करत होत्या. बागेश्रीताईंना वुमन ऑफ द इयर हे पारितोषिक मिळाल्याने त्यांची आजची पार्टी ठरवली होती. मोतिया कलरची रेड बॉर्डरची साडी, त्यावर मोत्याचे मोजकेच दागिने. बागेश्रीताईंचे सौंदर्य खुलून दिसत होते. रात्रीचे 10 वाजले. दिवे मंदावले, खवय्ये थंडावले, पाहुणे सैलावले. बागेश्रीताई सर्वांचा निरोप देऊन बेडरूममध्ये जाऊन खुर्चीवर विसावल्या. बंगल्याची दारे बंद केल्यावर अचानक मनाची दारे उघडली गेली आणि त्यांना नेले रत्नागिरी जवळच्या खेड्यात. दामले मास्तर 3 मुलींसह रत्नागिरी जवळच्या खेड्यात राहत होते. 16 वर्षाची दुर्गा, 14 वर्षाची आसावरी आणि 4 वर्षांची बागेश्री. 2 मुलींवर मुलगा हवा म्हणून पुन्हा पाळणा हल्ला, पण पदरी निराशाच. शिवाय बाळंतपणात मास्तरांची पत्नीही निवर्तली. त्यामुळे बागेश्री घरात दुर्लक्षितच राहिली. बहिणींबरोबर जवळीक नव्हती. नाही म्हणायला शेजारच्या पेंडसे काका काकूंनी मात्र बागेश्रीला माया लावली. त्यांनाही मूलबाळ नव्हते. बागेश्री जात्याच हुशार, सौंदर्याचा वरद हस्त लाभलेली. सर्व शिक्षण स्कॉलरशिपवरच झाले. इतके असूनही आकाशाला गवसणी घालताना पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवून उभी. एक दिवस बागेश्री दुपारी तिच्या मैत्रिणीकडून घरी आली. भूक लागली म्हणून शेजारी काकूंकडे गेली. काकू, भूक लागलीये, काही खायला आहे का? काका घरी एकटेच होते. ते म्हणाले, काकू गेली आहे तिच्या बहिणीकडे. भाच्याचं लग्न ठरतंय ना तिच्या. बघ काही खायला आहे का? बागेश्री डबे शोधायला स्वयंपाकघरात गेली तर घरभर पाणीच पाणी. बाथरूमचा नळ उघडा राहिला वाटतं, असे मनाशी पुटपुटत नळ बंद करून बाहेर येताना पाय घसरून पडणार इतक्यात काकांनी तिला सावरले. सावरले कसले? मिठीत बंदिस्त केले. त्यांची नजर आणि स्पर्श काही वेगळेच सांगून गेला. पुरुषी वासना फक्त. झटकन मिठीतून बाजूला होऊन एक तिरस्कारयुक्त कटाक्ष त्यांच्याकडे टाकून बागेश्री बाहेर निघून गेली. आज पित्या समान असलेल्या पेंडसे काकांची किळस वाटली. घरातून बाहेर पडल्यावर बागेश्रीला काकू भेटल्या. तिला म्हणाल्या, काय ग, कुठे निघाली उन्हातून? मी ताईकडे गेले होते. सौरभचे लग्न आहे ना. काय थाटमाट सांगू. मुलीचे सालंकृत कन्यादान, दोन्हीकडचा खर्च, शिवाय सौरभला कार देणार आहेत. बागेश्री त्यावर चिडून एवढेच बोलली, शी, सौरभने काय बांगड्या भरलेत की काय? काका कसे वागले हे काकूंना सांगणे शक्यच नव्हते. शिवाय मीच कांगावा करते असे काकूंना वाटले तर? बागेश्री मनाशीच बोलली. शालांत परीक्षेचा निकाल लागला. उत्तम गुण मिळवून बागेश्री शाळेतून सर्वप्रथम आली. काकूंचे मन न दुखवता त्यांच्यापासून लांब जाण्यासाठी तिने रत्नागिरीला जाऊन पुढील शिक्षण घ्यायचे ठरवले. बाबा, आम्ही 4 मैत्रिणी मिळून रत्नागिरीला राहू. मी ट्युशन्स करीन, स्कॉलरशिप आहेच, त्यामुळे फार खर्च येणार नाही.
बागेश्रीने बाबांना असे सांगितल्यावर बाबा तिला म्हणाले, तू ठरवलंच आहेस तर मी काय बोलणार. काय करशील ते विचार करून कर. ठरल्याप्रमाणे बागेश्री रत्नागिरीला गेली. कॉलेजमधील सर्व उपक्रमात भाग घेऊन तिने बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडला. अभ्यासातही पहिला नंबर. तिच्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठा असलेला राजेश गोखले तिच्याभोवती गोंडा घोळत होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात व्हायला वेळच लागला नाही. मोरपंखी जीवन सुरू झाले. वर्ष सरले. इंटर सायन्सची परीक्षा जवळ आली होती आणि राजेशची परीक्षा संपली होती. राजेशने तिला कॉफी प्यायला रेस्टॉरंटमध्ये बोलावले आणि बॉम्ब गोळाच टाकला. बागेश्री, पुढच्या महिन्यात मी PG करायला US मध्ये चाललोय. कालच ॲडमिशन लेटर आलं. बागेश्री एकदम गप्प झाली. डोळ्यातल्या अश्रूंना महाप्रयासाने अडवून तिने राजेशला विचारले, एवढा मोठा निर्णय एकट्याने घेतलास? मला विचारलं पण नाहीस? त्यावर खांदे उडवत तो उत्तरला, त्यात काय विचारायचं? प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी असते. बरं, विषय निघालाच आहे तर हेही सांगतो. तिथून आल्यावर बाबांच्या मित्राच्या मुलीशी मी लग्न करणार आहे. तिचे वडील माझा शिक्षणाचा सर्व खर्च लग्नातला हुंडा समजून करणार आहेत. आम्ही बाबा जुन्या रूढी परंपरा जपणारी माणसं आहोत. मुलीचे शिक्षण, नोकरी म्हणजेच हुंडा असले मॉडर्न विचार आमच्या पचनी पडत नाहीत. राजेशच्या आयुष्यात आपण फक्त टाइमपास होतो या विचाराने ती कमालीची दुःखी झाली. ओठ गच्च आवळून तिने त्याला गुड बाय म्हटले नाही की ऑल द बेस्ट सुद्धा म्हटले नाही. या काळातही मुले या स्वरूपात हुंडा मागतात. कधी बदलणार ही पुरुषप्रधान संस्कृती? बागेश्री सैरभैर झाली खरी, पण आपल्या दुःखांचे असे चव्हाट्यावर प्रदर्शन करणे तिला आवडले नाही. नंतर असे काही होण्यापेक्षा आत्ता झाले ते एका अर्थी बरेच झाले असे मनाला समजावून तिने स्वतःला अभ्यासात बुडवून घेतले. हिमतीची तर खरीच, म्हणून प्रेमभंगाचे दुःख पचवून परीक्षेला सामोरी गेली. परीक्षेला उत्तम गुण मिळवून मेकॅनिकल इंजिनियरला ॲडमिशन घेतली. मुलगी असूनही ही ब्रांच घेतली म्हणून बरोबरीची मुले तिला म्हणत, बघ वेळीच ब्रांच बदल, नंतर पस्तावशील. कोणतेही सहकार्य तर दिले नाहीच, उलट तिला खाली कसे खेचता येईल हेच प्रयत्न केले. बागेश्रीने मन लावून अभ्यास केला व डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाली. इतकेच नाही तर नंतर MBAची परीक्षाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन तिथेही चमकली. लग्नाच्या बाजारात आता बागेश्रीचे स्थान खूप उंचावर गेले. मास्तरही दिवसेंदिवस थकत चालले होते. ते तिला म्हणत, बागेश्री, पुरे झालं शिक्षण तुझं. एकदा तुझे हात पिवळे झाले की मी मरायला मोकळा. बाबा, नको हो असं बोलू. मला नोकरी करू दे, थोडे चैनीत राहू दे. असं कुठे वय उलटून चाललंय माझं. त्यावर मास्तरांचं म्हणणं की पिकलं पान केव्हाही गळून पडेल. डोळ्यांसमोर एकदा तुझ्या डोक्यावर अक्षता पडलेल्या पाहू दे. शेवटी बागेश्रीने लग्नासाठी होकार दिला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन बाबा म्हणाले, तो साठ्यांचा शेखर कसा वाटतो? चांगला शिकलाय, माणसे चांगली वाटतात. आजच भेटतो त्यांना. बाबा, तुम्ही नका भेटू, आधी मी भेटेन, मग तुम्ही भेटा, बागेश्रीने बाबांना सांगितले. दुसऱ्या दिवशी शेखर बागेश्री यांची भेट झाली. फक्त नारळ आणि मुलगी देऊन साधेपणाने लग्न करण्याची अट बागेश्रीने शेखरला सांगितली.
शेखरने सुद्धा मला काहीच नको असे खुल्या दिलाने मान्य केले. एका मुहूर्तावर बागेश्रीने शेखरशी विवाह करून साठ्यांच्या घरात गृहप्रवेश केला. सर्वत्र बागेश्रीचे कौतुकच झाले. सासूबाईंनी तर सुनेला 100पैकी 100 मार्क दिले. हनीमूनला मॉरिशसला जाऊन आल्यावर बागेश्रीने सकाळी विषय काढला. मी आता नोकरी करीन म्हणते. 2-3 चांगल्या ऑफर्स आल्या आहेत. 1 तारखेला जॉईन करायचे. बागेश्रीने हे शब्द उच्चारले, मात्र ताबडतोब भाऊसाहेब शेखरचे वडील कडाडले. साठ्यांना अजून भीक लागली नाहीये. 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावलंय. बायकांनी कमवून आणायला आम्ही काय बांगड्या भरल्यात का? एक लक्षात ठेव. भरपूर हुंडा देऊन शेखरला मुली सांगून येत असताना तुझ्यासारख्या भनंग भिकारणीच्या रूपाचा त्याला मोह झाला ना. रूप काय चाटायचंय? तुझ्या शिक्षणाचा तोरा आमच्या पुढे दाखवायचा नाही. त्या डिग्र्या घाल चुलीत. घरातले कुळधर्म, कुळाचार, सणवार यात लक्ष घाल. सासऱ्यांचे वाक्बाण ऐकून बागेश्रीला रडूच कोसळले. सासूबाई तिला समजावण्यासाठी मध्ये पडल्या. हे पाहून भाऊसाहेबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांच्यावरही त्यांनी ओरडायला सुरुवात केली. काय समजावताय तिला? रडू दे, किती रडायचं तेवढं. घरचे कायदे कानून विसरलात की काय तुम्ही? की तुम्हालाही परत समजावून द्यायला पाहिजे? मागचे प्रसंग विसरला नाहीत ना? सासूबाई थरथरत मुसमुसत स्वयंपाकघरात निघून गेल्या. शेखरही एक देखील शब्द न बोलता निघून गेला. शेखरही आपल्या बाजूने काही बोलत नाही हे पाहून बागेश्रीला अतीव दुःख झाले. लग्नानंतर 2 महिन्यातच बागेश्रीला आपण अगदी एकटे असल्याचं कळून चुकलं. नंतर 2 महिने बागेश्री गप्प बसली. पण तिच्यातली नोकरी करायची उर्मी तिला स्वस्थ बसू देईना. त्यातच तिला मातृत्वाची चाहूल लागली. सासऱ्यांच्या नकळत तिचे नोकरीसाठी प्रयत्न चालू होते. एका मल्टीनॅशनल कंपनीत तिला बड्या पगाराची नोकरी मिळाल्यावर बागेश्रीने 2 पर्याय शेखरसमोर ठेवले. शेखर, मी नोकरी करणार आहे. तुझा सपोर्ट आहे ना मला? नसल्यास मी हे घर सोडून जाणार आणि माझी आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेण्यास मी समर्थ आहे. बागेश्रीचा हा पवित्रा पाहून शेखर अपसेट होऊन काहीच न बोलता बाईक घेऊन बाहेर निघून गेला. दुपारचे 4 वाजून गेले. संध्याकाळ होत आली तरी शेखरचा पत्ता नव्हता. इतक्यात पोलीस स्टेशनवरून फोन आला. हॅलो, साठ्यांचं घर ना? मी इन्स्पेक्टर राणे बोलतोय. भाऊसाहेब, एक वाईट बातमी आहे. शेखर तुमचा मुलगा ना? हो हो, मुलगा माझा. पण तो आता घरात नाही आहे. काय काम आहे? भाऊसाहेबांनी विचारले. काम नाही आहे भाऊसाहेब. क्रांती चौकात अपघात झालाय. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या खाली शेखर जागच्या जागी. पुढचे शब्द ऐकवेनात. भाऊसाहेबांनी त्याही परिस्थितीत बागेश्रीवर तोंड चूक घेतले. चांडाळनी पांढऱ्या पायाची अवदसा माझ्या मुलाला खाल्लंस? जा, तुझं तोंड काळं कर. पुन्हा दाखवू नकोस आम्हाला. करकरीत तिन्ही सांजेला बागेश्रीला घरातून काढून मगच सासरे मुलाची डेड बॉडी आणायला गेले. बिचारीला नवऱ्याचे अखेरचे दर्शनही झाले नाही. पोटातल्या बाळाने बागेश्रीला जगण्याचे बळ दिले. रत्नागिरीचं छोटी जागा घेऊन बागेश्रीने नोकरी सुरू केली. यथावकाश प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. भैरवी तिचे नाव. भैरवीने तिच्या जगण्याला दिशा दिली.
आता फक्त बाळासाठीच जगायचे. तिला खूप शिकून मोठं करायचं हे बागेश्रीच्या आयुष्यातलं ध्येय ठरलं. ठरविल्याप्रमाणे तिने भैरवीला चांगले शिक्षण देऊन मोठं केलं. स्वतःच्या पायावर उभे करून लग्न लावून दिले. कोणाकडे कधी तोंड वेंगाडले नाही की मदतीसाठी हात पसरला नाही. नोकरीतून निवृत्त होऊन बागेश्री आता वानप्रस्थाश्रमात पोचली होती. निवृत्ती झाली तरी स्वस्थ बसली नाही. समाजातील पुरुषी अन्यायाला बळी पडलेल्या असहाय्य महिलांसाठी तिने स्वाधार नावाची संस्था काढली. त्यात तिने तन मन धन अर्पण केले. प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष घातले. बागेश्रीच्या यशाची चढती कमान चढतच गेली. स्त्री म्हणून जीवनात वेगवेगळ्या वळणावर आलेल्या अनुभवामुळे खचून न जाता समाजातील पुरुषी अपप्रवृत्तीशी ताठकण्याने झुंजत राहून लढा देऊन यशस्वी झाली. आई उठ ग, झोप लागली की काय? दमलीस ना? अशी अवघडून झोपू नकोस. भैरवीच्या हाकेने बागेश्री ताई उठल्या. भानावर येऊन म्हणाल्या, जरा डोळा लागला एवढंच. पण मग भूतकाळाच्या साम्राज्यात फेरफटका मारला तेवढ्यात. नशिबाने माझ्याशी काय काय खेळ केले याची एकदा उजळणी केली. पण भैरवी, चल आता मात्र झोपूया. खूप उशीर झालाय. उद्या सकाळी कोर्टात आपल्या कामवाली सुमतीची केस आहे ना. तिला न्याय मिळवून द्यायला हवा. तिला तरी कोण आहे ग माझ्याशिवाय? आणि त्या शेजारच्या शैलाचाही घटस्फोट वाचवायला हवा ग. किती जीव आहे तिचा संसारात. वाचवता आला तर वाचवायलाच हवा तिचा संसार. भैरवी मनातल्या मनात म्हणाली, आईचा हा लढा कधीच संपणार नाहीये. अन्यायाविरुद्ध ती अशीच अखेरपर्यंत लढत राहणार. नंतर आईला म्हणाली, मॉम, आय एम प्राऊड ऑफ यू. मा, तुझे सलाम. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? खरंच स्त्रीने असंच धडाडीने आपलं आयुष्य घडवायला हवं. तुम्हाला काय वाटतं या कथेबद्दल? कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, असे अनेक कथाप्रेमी आपल्या या कथामंचावर येत आहेत, जे कथा तर ऐकत आहेत पण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. जर तुम्हाला कथा ऐकायला आवडत असतील, संपूर्ण कथा ऐकत असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट द्या आणि अशाच कथा ऐकण्यासाठी पुन्हा आपल्या या कट्ट्यावर भेट जरूर द्या. पुन्हा भेटेन नवीन अशीच एखादी छानशी कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.